नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहा, आनंदात राहा. कारण मित्रांनो, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे सुंदर आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपली विचारधारा पण निश्चितपणे सुंदर असली पाहिजे. आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे आणि परमेश्वराप्रती आपली निष्ठा असली पाहिजे. तर मित्रांनो, ह्या निष्ठेवरून एक गोष्ट आठवते मला की एका राजाच्या दरबारामध्ये दोन भिकारी रोज भिक्षा मागण्यासाठी यायचे. त्याच्यामध्ये एक तरुण होता आणि एक म्हातारा होता आणि राजा त्यांना यथोचित दान देऊन आनंदाने पाठवत असायचा. ज्यावेळी हे दोन्ही भिक्षेकरी भिक्षा घेऊन तिथून निघायचे त्यावेळी तो तरुण भिकारी त्या राजाचा जय जयकार करायचा आणि जो म्हातारा भिकारी होता तो परमेश्वराचा आभार मानायचा. ही दोन्ही दान राजानं दिलेलं असताना तर तरुण भिकारी त्याला म्हणायचा की आपल्याला दान तर राजानं दिलं आहे, तू राजाचा जय जय करण्याऐवजी परमेश्वराचा आभार कसा काय मानतो आहे? त्यावेळी तो सांगायचा, परमेश्वराच्या कृपेशिवाय ह्या पृथ्वीवर काहीही घडत नाही आणि त्याच्या कृपेमुळंच आपल्याला हे सगळे मिळतं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ते राजाच्या दरबारामध्ये गेले त्यावेळी त्या तरुण भिकाऱ्यानं त्या राजांना सर्व हकीकत सांगितली की तुमच्याकडून ज्यावेळी आम्ही भिक्षा घेऊन जातो त्यावेळी मी तुमचा जय जयकार करत असतो आणि हा भिकारी मात्र परमेश्वराचा आभार मानत असतो. मग एक दिवस गेला, 2 दिवस गेला, परिवर्तन होईल, बदल होईल म्हणून राजा वाट बघत राहिला, पण बदल काय झालेला दिसला नाही. म्हणून त्यानं परीक्षा घ्यायची ठरवली की खरंच हा कधी बदलून परमेश्वराऐवजी आपलं नाव घेईल. म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी त्यांना मोठ्या प्रमाणात दान दिलं. तरीही तो तरुण भिकारी त्या राजाचा जय जयकार केला आणि त्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं परमेश्वराचंच आभार मानलं. इतकं दान देऊनही राजानं त्या म्हाताऱ्याला विचारलं की तू माझा जय जयकार करण्याऐवजी परमेश्वराचाच आभार कसं काय मानतोय? त्यावेळी त्या भिकाऱ्यानं सांगितलं की महाराज, देवाच्या कृपेशिवाय इथं काहीही घडत नाही आणि सगळी त्याचीच लीला, त्याचीच कृपा आहे म्हणून हे घडतं आहे. आणि त्याच्यानंतर परतही त्या राजानं त्याला न काय बोलता परिवर्तन होईल आणि आपल्यामध्ये आपला जय जयकार कधी करल ह्याच्यासाठी त्यानं दुसऱ्या दिवशी एक त्याची क्लुप्ती लढवली आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की उद्या सकाळी ज्यावेळी तुम्ही भिक्षा घेऊन जाचा त्यावेळी एक मी मार्ग देईन, त्या मार्गानं मागं पुढं करून दोघांनीही त्या मार्गाने जायचं आहे. आणि त्यानुसार त्या दोघांनी मान्य केलं आणि ज्यावेळी तो रस्ता ठरला त्या रस्त्यावर त्या राजानं त्याची सैनिक पाठवून त्या ठिकाणी सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी रस्त्याच्या मधोमध ठेवली आणि त्या ह्याच्यावर पहारा ठेवायला सांगितला. त्यानुसार पहिल्यांदा तरुण भिकारी त्या रस्त्यावरून गेला. निम्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर त्या रस्त्यावरची प्रसन्नता, झाडे झुडपे वेली बघून त्याचं मन आनंदित झालं, प्रसन्न झालं आणि त्यानं सांगितलं की राजानं माझ्या स्वागतासाठी किती छान रस्ता सजवला आहे. आणि तो आनंदानं त्या रस्त्यावरून चालत असताना त्याला वाटलं की ह्या रस्त्यावर तर आपण डोळं झाकूनही जाऊ शकतो. म्हणून तिथून पुढं तो रस्त्यावर डोळं बंद करून वाटचाल करू लागला आणि त्यामुळे त्याला तिथं ठेवलेली सोन्याची पिशवी दिसली नाही. तो तसाच निघून गेला. त्याच्या पाठीमागे ज्यावेळी हा म्हातारा भिकारी आला आणि त्याला ती पिशवी दिसली त्यावेळी त्यानं उचलून घेतली आणि घरी जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ही दोघं परत राजाच्या दरबारामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळी राजानं सांगितलं, काल रस्त्यावर तुमच्या बाबतीत काय घटना घडली का? त्यावेळी त्या तरुण भिकाऱ्यानं सांगितलं, काहीही नाही महाराज. पण त्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं सांगितलं, महाराज माझ्या बाबतीत तर घटना घडली, मला एक रस्त्यावर पिशवी सापडली, मी ती घरी नेली आणि त्याच्यामध्ये बघितलं तर सोन्यानं भरलेल्या मोहरा होत्या त्याच्यामध्ये. आणि त्याच प्रकारे परत तिसऱ्या दिवशी ज्यावेळी ही भिक्षा मागण्यासाठी आली त्यावेळी राजानं ठरवलं आता अजून एक परीक्षा घेऊया म्हणून दोघांना भिक्षा दिली आणि दोघांनाही जायला सांगितलं. आणि जात असतानाच परत त्यानं त्या तरुण भिकाऱ्याला माघारी बोलवलं आणि त्याच्या हातामध्ये एक भोपळा दिला आणि सांगितलं जावा. त्यावेळी त्या राजानं त्या भोपळ्यामध्ये चांदीच्या मोहरा भरून तो पॅक केलेला होता आणि त्याच्या हातामध्ये दिलेला होता. पण त्यानं कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता रस्त्यामध्ये चालत असताना एका व्यापाऱ्याला तो भोपळा विकला आणि त्याच्याकडून त्याच्या बदल्यात थोडे पैसे घेऊन पुढं निघून घरी गेला. त्याच्यानंतर त्याच रस्त्यावरून मागणं तो म्हातारा भिकारी येत असताना त्यानं त्या व्यापाऱ्याकडून तो भोपळा विकत घेतला आणि घरी जाऊन फोडला तर त्याच्यामध्ये त्याला चांदीच्या मोहरा मिळाल्या. त्याच्यानुसार अजून परत दुसऱ्या दिवशी ज्यावेळी राजदरबारामध्ये भीक मागण्यासाठी आले त्यावेळी राजानं परत त्यांना विचारलं की काल तुमच्या बाबतीत काय घटना घडली का? त्यावेळी तर तरुण भिकाऱ्यानं सांगितलं, हो महाराज, खूप छान घटना घडली. मी तुम्ही दिलेला भोपळा रस्त्यामध्ये एका व्यापाऱ्याला विकला आणि त्याच्या बदल्यात मला त्याच्यापेक्षा जास्त थोडे पैसे मिळाले. त्याच्यामुळं माझं कालचा दिवस चांगला गेला. आणि ज्यावेळी ह्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला विचारलं
त्यावेळी त्यानं सांगितलं, महाराज माझ्या बाबतीत छान घटना घडली. मी काल रस्त्यावरून जात असताना एका व्यापाऱ्याकडून भोपळा विकत घेतला आणि त्या भोपळा ज्यावेळी मी घरी घेऊन गेलो त्यावेळी तो फोडल्यानंतर त्याच्यामध्ये मला चांदीच्या मोहरा मिळाल्या. अशा प्रकारे राजानं मान्य केलं की मी कुठल्याही प्रकारे प्रयत्न जरी केला तर हे सगळं ह्या म्हाताऱ्या भिकाऱ्यालाच मिळतं आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ परमेश्वराच्या कृपेशिवाय आपण ही काही करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. जे काय आहे ते त्याची लीला आहे. तर मित्रांनो, आपल्या पण आयुष्यामध्ये असं किती जरी कष्ट केलं, किती जरी काही जरी केलं, जे परमेश्वराच्या इच्छेमध्ये असतं त्या गोष्टी घडतच असतात. आपल्या हातामध्ये एकच असतं, सतत सातत्यवादी राहणं, कष्ट करत राहणं, कार्य करत राहणं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं. आणि ह्याच गोष्टीला, सातत्य ठेवणाऱ्या गोष्टीलाच परमेश्वर सदैव यश देत असतो. म्हणून कुठलीही गोष्ट निष्ठेनं श्रद्धापूर्वक करा, परमेश्वर तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे यश दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.